दिनांक 27/8/2025 ते दिनांक 6/9/2025 या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे। तसंच दिनांक 7/9/2025 रोजी मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलाद साजरी करण्यात येणार आहे। सोलापूर शहरामध्ये 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येतात। अनेक सार्वजनिक मंडळे हे त्यांच्या मंडळाच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे मिरवणुकीने करतात। मिरवणुकीमध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळे हे साऊंड सिस्टीम सोबत प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेजर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात। सदर प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर लाईटचे प्रखर प्रकाशामुळे सार्वजनिक रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे डोळे दिपून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये अगर इतरत्र जाऊन दुर्घटना घडू शकतात। तसंच प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर लाईटचे प्रखर प्रकाशामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले मंडळाचे सदस्य व मिरवणूक पाहण्यासाठी आलेले लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होऊन डोळा कायमचा निकामी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर लाईटचे वापर करू नये म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 प्रमाणे बंदी घालणं आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणलेली आहे। त्या अर्थी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून असा आदेश देत आहे की दिनांक 27/8/2025 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 7/9/2025 रोजीचे 12 वाजेपर्यंत श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यक्रमात कोणत्याही व्यक्ती किंवा गणेश मंडळ किंवा कार्यक्रम आयोजकांनी प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेजर बीम लाईट वापरात उपयोगात आणू नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 प्रमाणे वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे। या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल। हा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी देण्यात आला आहे।